नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे बेसन ढोकळा। तर एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी पाणी, 2 चमचे आपण साखर घ्यायची आहे, थोडं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हळद थोडीशी घ्यायची आहे, लिंबू त्यामध्ये लिंबू थोडंसं पिळायचं आहे। आता हे सगळं एकजीव करून मस्तमध्ये हलवून घ्यायचं आहे। ज्या वाटीनं आपण पाणी घेतलं तर त्याच वाटीनं आपल्याला 2 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि ते एकदम छानपैकी एकजीव करून एकदम स्मूथ असं हे बघा आपलं एकदम स्मूथ झालं। एकदम स्मूथ करायचं आणि 10 मिनिटासाठी आपण त्याला ठेवून तसंच द्यायचं। आता एका पॅनमध्ये आपण तेल घ्यायचं, तेलामध्ये टाकायचं आपल्याला मोहरी आणि कापलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता, छानपैकी आपण त्याला फोडणी द्यायची। मिरच्या एकदम अशा उभ्या कापायच्या आणि त्यामध्ये टाकायचं आपल्याला 2 वाटी पाणी आणि पाण्यामध्ये आपल्याला 2 चम्मच साखर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि लिंबू। हे सगळं करून आपल्याला ते मिश्रण पूर्ण जे फोडणी आहे ते पूर्ण चांगली शिजून चांगली उकळून घ्यायची आहे। जे बेसनचं बॅटर आपण 10 मिनिटासाठी भिजत घातलं होतं त्यामध्ये आपण थोडंसं तेल ओतायचं आणि पुन्हा आपण त्याला एकजीव करून छानपैकी हलवून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला 1 चम्मच सोडा घालायचा आहे। पण सोडा घालून छानपैकी एकजीव करायचा आहे आणि आपण कढईमध्ये गॅसवरती कढई ठेवायची, कढईमध्ये पाणी ठेवायचं। ज्यावेळेस आपण सोडा घालू आणि सोडा घालून हलवू त्यावेळेला आपले म्हणजे पूर्वतयारी केली पाहिजे की कढईमध्ये पाणी पहिल्यांदाच उकळलेलं पाहिजे। तर आपण हे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आपण थाळीमध्ये तेल लावून त्यामध्ये ते बॅटर घातलेलं आहे। आता मस्तमध्ये कवर झाकूया आणि 15 मिनिटासाठी ठेवूया। आपलं 15 मिनिटं झालेलं आहे आणि आपला हा मस्त स्पंजवाला ढोकळा तयार। पण माझी एक चूक झाली की ह्याच्यामध्ये थोडीशी माझ्याकडून हळद कमी पडले, तरी पण खूप छान झाले आपला ढोकळा, तुम्ही बघू शकता। आता आपण हे छानपैकी काढूया आणि बघा आता तुम्ही खूप छान दिसतंय, एकदम असा स्पंजी दिसतोय ढोकळा आपला। आता ह्याला आपण छानपैकी कापून घ्या। बघा कापताना पण आपल्याला सहज कापता येते बघा, इतका हा ढोकळा एकदम स्पंज झालेला आहे। आता त्यातलं एक पीस उचलून मी तुम्हाला दाखवते। बघा किती एकदम छान, एकदम स्मूथ असं झालेलं आहे। बघा तुम्ही, बघा एकदम छानपैकी स्मूथ झालेलं आहे। आता ह्याच्यावर जे आपण फोडणी केलेलं ना त्याचं पाणी घालायचं, पाणी पुरं ढोकळ्याच्या आतपर्यंत गेलं पाहिजे, नाहीतर मग तो ढोकळा खाताना गळायला लागतो। तर बघा हे आपण पाणी घालूया सगळं आणि खूप एकदम मस्त चविष्ट झालेलं आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये। बाय।